नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी चाललेली आहे नाशिकला. अगदी अचानक भयानक असा प्लॅन झालेला आहे. काहीच असं आम्ही ठरवलेलं नव्हतं. बऱ्याच वर्षापासून मला जायचं होतं नाशिकला, त्र्यंबकेश्वरला, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पण कधीच माझं जायचं तिकडे झालं नाही. पण आज माझ्या दुपारी बहिणीचा कॉल आला की असं असं जायचं आहे, जाऊया का? तर म्हटलं आता तोंडातून निघालंच आहे तर जाऊनच येऊया. मग कसं बसं काम संपून पटापट घरी आली, थोडी घरातली कामं आवरली आणि आता मी निघते. आता मी आधी जेवेन आणि मग निघेन, कारण आता 10 वाजले, 11:30ची ट्रेन आहे. तर होपसो आम्ही पोहोचू तोपर्यंत. तर जे काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करेनच. होपसो तुम्हाला आजचा व्लॉग आवडेल आणि आजचा व्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला आता. ठाणे स्टेशनला ट्रेन येणार होती आणि पाटलीपुत्र एक्सप्रेसने आम्ही जाणार होतो, जी 23:50ची होती, म्हणजे 11:50 आणि माझी बहीण, माझी वहिनी, आमची प्रणय आणि मी, आम्ही 4 जण निघालो आहोत. काय चेक करता तुम्ही त्याला सारखं? काय घेतलं ना बघायचं एवढं. प्रणय, काय काय आणले? बघू दे बघू दे. बाई, प्रणय पाणी वाटणार आहे ट्रेन मध्ये? नाही, पाणी आहे, थंड आहे. हे पाणी आहे, हे पाणी आहे. तुम्ही काय बोलता पाणी नाहीये म्हणून? अरे बॅग भरलेली दिसायला हा बाटल्या आणतो पाण्याचा. देऊ नको प्रणय, तुला आता ओरडत होती ना. शेवटी त्याची गरज लागली ना तुम्हाला. कॅमेरा बघितला की शांत राहतात. S7 12वां, S8 13वां, B1 14वां, B2 15वां, B3 16वां, B4 17वां, B5 18वां, A1 केवढी भरून आले बघ. 20वां, पाटलीपुत्र सुपर 21वां, 22वां, रिझर्वेशन आहे आपलं. आम्हाला पाटलीपुत्र एक्सप्रेस आमची ट्रेन आहे आणि त्या ट्रेनमध्ये गर्दी म्हणजे रिझर्वेशन असून पण सगळे जनरलचे पब्लिक चढले याच्यामध्ये. 3 hours later. तुम्ही बघू शकता. बोल ना. तुम्ही बघू शकता तिथं आपण बिहारला जाणाऱ्या लोकांच्या किंवा त्यांना गाडी फुल करून दिलेल्या लोकांनी रिझर्वेशन केलेल्यांना पण सीट बसायला जागा नाही. आम्हाला मराठी माणसांना गेलेलो, आम्हाला मराठी माणसांना जागा. बिहारला गेलेलो असं वाटत होतं. बिहार करून टाकले, बिहार. मी आलोय आता, नाशिक रोडला पोहोचलोय आणि ही ट्रेन बिहारला जाते. खूप गर्दी आहे. आपण यांच्यासोबत आलो ना, काही ना काहीतरी होतं. तुम्ही लोक पुढच्या वेळेला माझ्या बरोबर यायचं नाही. नेक्स्ट ट्रिप माझी एकटी जी असेल, सोलो ट्रिप, या लोकांना कोणालाच अलाउड नाही. कारण या लोकांनी मला एवढं बोललेत, एवढं सुनवलंय ट्रेनमध्ये पाऊल टाकल्यापासून की आता यांच्याबरोबर कुठेच नाही येणार मी. आणि हिला तर दाखवते मी आता बरोबर. हिची कुठलीच ट्रिप माझ्याशिवाय होत नाही आणि आता मला शानपणे दाखवते. अरे तुम्ही भैया बाजूला येऊन बसवत होते, इथं आपल्याला बसायला जागा नाही. 12 मिनिटात ब्लॉग बनवायचा. 4 सीट होते त्याच्यातले, तरी 4 आमच्या 4 सीट होत्या, त्याच्यातल्या 2 सीट आम्ही दिल्या. कारण जे लोक ऑलरेडी बसले होते त्यांच्याकडे लहान लहान मुलं होते, तर आम्ही म्हटलं की जाऊ दे, आम्ही ॲडजस्ट करू. आपल्याला बसायला पण जागा दिली नसते त्या लोकांनी. उभं राहायला पण. आणि त्याचा सगळ्यात जास्त मी सीट दिलेल्याचा सगळ्यात जास्त राग आलाय प्रणयला. मग तू पण त्यांच्या मी नाही भांडत होती, वरती येऊन बसली. सीट पण आहे ना, म्हणजे असा एक म्हणायला गेलं ना तर एवढा घाणवास येतो ना त्या ट्रेनमध्ये. बाजूने गेली तरी पण हे घे घे बेन, तुला काय पाहिजे?
उलटा वडापाव. तुला काय खायचं? उलटा वडा तर मी बघते उलटा वडा. ते बघ कढईत मोबाईल टाकशील ना घरी. उलटा वडापाव. उलटा मोबाईल मला वाटलेलं बटाट्याची भाजी आहे पण आवाज आहे फक्त. आणि ते काय पावा उलटा पाव आणि मग एक मिसळ. की स्वतः बसलोय. फिरून बसूया बस. इथे सीट साठी भांडणं चाललेली आहे. यांच्याकडे देते लावायला. चल फिरून फिरून बसायचं. फिरून फिरून म्हणजे कुठं फिरून. शिफ्ट होऊया थोडं. आम्ही चाललोय आता त्र्यंबकेश्वरला. ऑटो केली आम्ही आणि एवढे 4 जण आहोत. पावणे 4 झालेत आणि आम्ही नाशिकच्या रस्त्यांवरून फिरतोय. मी पहिल्यांदा झाले. तुम्ही लोक पहिल्यांदा झाले? नाशिक पहिल्यांदा पहिल्यांदा आली. नाशिकला प्रणाली तू? मी पण पहिल्यांदा. प्रणय तू? शिर्डी येऊन गेलोय. प्रणय तू? पण नाही गेलो. प्रणयचा मूड ऑफ आहे कारण प्रणयला सीट बसायला मिळाली नाही असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे आम्ही 4 सीट घेतलेल्या पण 2 सीट आम्ही यूज केल्या. 2 सीट देऊन टाकल्या होत्या तर त्याच्यामुळे प्रणय नाराज आहे. अरे तुम्ही त्याला मारणार का मग उठून? 4:15 वाजता नाशिकच्या रस्त्यांवर आहे. आता आम्ही चाललोय भक्त निवासमध्ये. प्रणयला झोप आली आहे खूप जास्त. ते मोठं आहे बघ. ममता थंड थंड वाटतंय ना इकडे. हा ममता धग पण लागले. धग. भक्त निवास. हे आहे भक्त निवास. आम्ही भक्त निवासात आलो आहे. बघूया आता काय राहायला जागा मिळते का. रूम खाली नहीं है, क्षमा करें. ही आहे नाशिकची सकाळ आणि आता फायनली आम्हाला रूम मिळालेला आहे. काही तासांसाठीच रूम घेतलेला आहे. तर ऊन पडायच्या आधी म्हटलं की आवरून पटापट दर्शन घेऊन येऊया कारण नंतर भयानक ऊन असेल. त्याच्यामुळे आता पटापट आवरतो आणि भेटू आता मंदिरात. A few moments later. कृपया शांत बनाए रखें और प्रतीक्षा कीजिए. धन्यवाद.